बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावरून पुन्हा एकदा संघर्ष झाल्याचं बघायला मिळालेलं आहे। राष्ट्रवादीचं नाव आणि चिन्ह आता अजित पवारांना मिळालं आणि त्यानंतर कार्यालयावरून पुन्हा संघर्ष निर्माण होतोय का असा प्रश्न उपस्थित झालाय। राष्ट्रवादी कार्यालयाचा वाद न्यायालयात जाणार असल्याचं सुप्रिया गटाचे प्रदेश उपाध्यक्ष न्यायालयात जाणार आहेत। पक्ष आणि चिन्ह मिळाल्यानंतर कार्यालयाचा ताबा राष्ट्रवादीकडे देण्यात आलाय। मागच्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयावरून दोन्ही गटात संघर्ष निर्माण झालेला होता। आता हा सगळा वाद जो आहे तो खरं तर न्यायालयात हे जाण्याची शक्यता आहे, कारण या सगळ्या संदर्भात जे शरद पवार गटाचे महाराष्ट्राचे प्रदेश आहेत उपाध्यक्ष आहेत गोकुळ पिंगळे, हे या सगळ्या संदर्भात न्यायालयात जाऊन नाशिकच्या जो आत्ता सध्या अजित पवार गटाकडे हे नाशिकचं राष्ट्रवादी कार्यालय आहे त्यावरती दावा सांगणार आहेत। हे नेमकं प्रकरण काय आहे आणि न्यायालयात जाण्याचा त्यांनी का निर्णय घेतलाय, आपण त्यांच्याशी बोलूया या सगळ्या संदर्भात। काय नेमकं म्हणजे तुम्ही त्या कार्यालयावरती आत्ता दावा का बरं मागताय? यात असं आहे की जे कार्यालय जे आहे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या नावाने कार्यालय आहे आणि ते कार्यालयाचे अध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी पवार साहेब आहे आणि ती जागा ही वेलफेअर ट्रस्टची असल्यामुळे ती कुठल्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही आहे आणि त्याच्यावरती ताबा हा अजित पवार गटाच्या लोकांनी एक दबाव तंत्र निर्माण करून तो घेतलेला आहे। त्यात आम्ही ऑगस्टमध्ये आम्ही कमिशनर साहेबांना त्याच्यावरती अर्जही दिला आहे की हे कार्यालय आम्हाला परत मिळावं। त्याच्यावरती कुठलीही ॲक्शन झालं नाही, त्यामुळे आम्ही परत एकदा कमिशनर साहेबांना त्याच्याबद्दल विचार न करण्याने त्यात जर काही ॲक्शन नाही झाली तर आम्ही निश्चितच कोर्टामध्ये जाणार आहे। आता हा वाद जो आहे तो न्यायालयातसुद्धा जाण्याचं शक्यता आहे, त्यामुळे या सगळ्या संदर्भात आता न्यायालय काय निर्णय किंवा काय या सगळ्या कार्यालय संदर्भात जे आहे ते निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।